It's Rohan Remix. सितारे बिंदिया तुम्हारी पूनम की तुम रात हो, सुबह तुम्हारी काली घटा तो। It's Rohan Remix. सितारे बिंदिया तुम्हारी पूनम की तुम रात हो, सुबह तुम्हारी काली घटा तो। आता जर तुम्ही प्रीमियममध्ये व्हिडिओ पाहिला तो कसं झाला एक कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, असे टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे। जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल। तर इथे सिंपली तुम्हाला ते कॅपकट ओपन करायचे। ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे। मी तुम्हाला एक मटेरियलमध्ये बीट मा व्हिडिओ देईल, तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिंपली इथून ऍड करायचा आहे। इथून ऍड केल्यानंतर ह्या बीट मा व्हिडिओमध्ये आपण बीट दिले आहे, ते तुम्हाला थोडं समजून घ्यायचं कशा प्रकारे बीट आहेत त्या। तर ह्या व्हिडिओमध्ये 1 2 3 अशा बीट बदलत जातील 9 पर्यंत। तर आपल्याला काय करायचं 1 2 3 अशा बीट कट करत न्यायच्या 9 पर्यंत, जसं इथे मी सांगतोय तशा प्रकारे। तर सिंपली आपल्या बीट कट करण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर इथून आपल्या बीट कुठे चेंज होते ती बघायची, म्हणजे 1 2 जी बीट आहे ते कुठे चेंज होते ती बघायची अशा प्रकारे। ते इथं आपण थोडं स्क्रोल केल्यानंतर इथे जी आपली बीट आहे अशा चेंज होते। तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिला ऑप्शन आहे ते स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करून द्यायचे। इथून स्प्लिट केल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो त्याच्यानंतर आपल्याला सिंपली काय करायचं ह्याच्या पुढची जी बीट आहे ती आपल्याला बघायची कुठे चेंज होते। तर इथे जी आपली बीट आहे अशा चेंज होते। तर आपल्या त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिला ऑप्शन आहे ते स्प्लिट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच प्रोसेसने तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत कट करत न्यायचा आहे। इथून हा व्हिडिओ कट केल्यानंतर ह्यामध्ये आपल्या फोटो ॲड करून घ्यायचे। फोटो ॲड करण्यासाठी हा जो वेगळा भाग झाला आहे त्यावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर इथून थोडं स्क्रोल करायचे खाली, तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळून जातील। त्यामध्ये इथे एक रिप्लेस ऑप्शन आहे, इथून तुम्हाला मिळून जाईल। सिंपली रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे आणि जो पण तुमचा इथे फोटो आहे सिलेक्ट करायचा, त्याच्यानंतर 2 बटन अशा वेळेस सेट करायचं आहे आणि अशा वेळेस सेट करून टाकायचं आहे। पुन्हा आपल्या दुसऱ्या बीटपाशी यायचं आहे, त्या बीटवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला रिप्लेस ऑप्शन आहे, हा जो रिप्लेस ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। जो तुमचा फोटो इथून सिलेक्ट करून घ्यायचा अशा प्रकारे। सेम प्रोसेस करून तुम्हाला हा जो फोटो आहे तो शेवटपर्यंत बीटपर्यंत ॲड करत न्यायचा आहे। इथून फोटो ॲड केल्यानंतर इथून आपल्या आता काय करायचे सिंपली आता आहे ना, इथून सॉन्ग ॲड करायचे। सॉन्ग ॲड करण्यासाठी इथे ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक करून तुम्हाला मी जो बीट मा व्हिडिओ दिला आहे त्यामध्ये आपलं सॉन्ग आहे तर तोच बीट मा व्हिडिओ आहे तो इथून सिलेक्ट करून सिंपली इथून ॲड करायचा आहे। त्याच्यानंतर इथे जे आपलं सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल। तर मी काय करतो, जे आपले फोटो राहिलेत बीटनुसार इथून ॲड करायचे ते पटकन ॲड करून घेतो। तर इथे तुम्ही बघू शकाल की सर्व आपण फोटो आहे ते ॲड करून घेतलेले। आता तुम्हाला काय करायचं आहे, जसं इथे मी इफेक्ट सांगत आहे तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून इफेक्ट ॲड करून घ्यायचे, जेणेकरून कोणता इफेक्ट कोणत्या फोटोला लावायचा ते तुम्हाला ते समजून जाईल। तर आपल्याला सिंपली काय करायचं, हा जो आपला दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खाली एक 3 नंबर ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं। इथे तुम्हाला 3 ऑप्शन मिळून जातील। सिंपली ते आपल्या कॉम्बोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल बाउन्स 1 नावाचा, तो इथून सिंपली इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि इथे बरोबरचे चिन्ह आहे त्यावरती एकदा क्लिक करून इथून तुमचा जो हा इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जाईल। त्याच्यानंतर आपल्या सिंपली त्याच्या पुढे जो तिसरा फोटो आहे तेच आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचे। पुन्हा ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। इथे तुम्हाला कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे। त्याच्यानंतर आपल्या सिंपली त्याच्या पुढचा हा फोटो आहे तेच आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचे। ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। इथून तुम्हाला इनमध्ये थांबून इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल रॉक हॉरिझॉन्टली, हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे तेच त्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। इथे तुम्हाला इनमध्ये थांबायचे आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल रॉक व्हर्टिकल नावाचा, तो इथून इफेक्ट सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे। आणि आता पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे तेच त्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल प्लांटमा 1 नावाचा, तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून आपल्या बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे तेच त्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल प्लांटमा 2 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर हा जो त्याच्या पुढचा फोटो आहे तेच त्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा, तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे। आता सिंपली आपला हा जो शेवटचा फोटो राहिला तेच आहे, त्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून येथे तुम्हाला आता इनमध्ये थांबायचे आणि इथून तुम्हाला एक रॉक व्हर्टिकल जो नावाचा इफेक्ट आहे
तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. अशा वेळा हे जे फोटो आहेत त्यांना इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली आपल्या अशा पहिल्यांदा जुटायचे. आल्यानंतर इथून आपल्याला आता काय करायचं, हा जो इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला 2 ऑप्शन मिळून जातील, व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट. तर जो पण मी इथून ऑप्शन सांगेल त्यावरती क्लिक करायचे अशा प्रकारे. तर इथे तुम्हाला एक डेमो दाखवतो म्हणजे हे जे इफेक्ट आहे ते कसे ॲड होतात ते. तर सिम्पली आपल्या जो आपला व्हिडिओ इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून देऊया आणि इथून तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळून जातील. मी कोणता पण ऑप्शन सांगेल येते त्यामध्ये जाऊन जो इफेक्ट आहे इथून ॲड करू शकता. नाही तर तुम्हाला इथे सर्चचा सुद्धा ऑप्शन आहे, त्या सर्च ऑप्शनवरती क्लिक करून जो पण इफेक्ट असेल इथून सर्च करून सुद्धा तुम्ही इथे हा जो इफेक्ट आहे तो ॲड करू शकता. तर इथून आपण हा जो इफेक्ट आहे एक सिलेक्ट करून घेऊया पहिल्यांदा इथून डायमंड झूम नावाचा. तर सिम्पली अशा वेळेस सिलेक्ट करूया. त्याच्यानंतर ह्या जे इफेक्टची लेंथ आहे आपल्या पहिला दुसरा जो हा फोटो आहे तिथपर्यंत आणायची अशा प्रकारे. आणि इथून इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुमच्याशिवाय इथे जी लेअर आहे अशा प्रकारे ॲड होऊन जाईल. ही जी लेअर ॲड झालेली आहे ती तुम्ही ना दोन्ही बाजूने अशा प्रकारे कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर सिम्पली हा जो इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जाईल. तर आपण पहिल्यांदा हा जो लेअर आहे ते आपण काय करूया, इथून पहिले जे 2 फोटो आहेत त्याला आपण देऊन घेऊया अशा प्रकारे, इथून मोठी कमी करूया अशा प्रकारे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, त्याच लेअरवरती क्लिक करायचे, ॲडजस्टवरती क्लिक करायचे. साईज आहे ती संपूर्ण याची स्पीड आपल्या फक्त इथे 25 ठेवायची अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचे, ही जी आपण आता डायमंड झूमची लेअर ॲड केली आहे त्याच लेअरवरती क्लिक करून इथून मला एक डुप्लिकेटचा ऑप्शन मिळून जाईल 3 नंबरला, त्यावरती क्लिक करायचे. जो डुप्लिकेटचा ऑप्शन म्हणजे डुप्लिकेट लेअर झाली अशा प्रकारे त्यावरती क्लिक करायचे. रिप्लेचा ऑप्शन आहे 2 नंबरला, त्यावरती क्लिक करायचे. इथून तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचे आणि इथून तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो इथून सिम्पली सिलेक्ट करायचा. इथून आपण हा जो पहिला इफेक्ट आहे तो सिलेक्ट करा, बरोबर चिन्हावरती क्लिक करूया. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे, स्पीड संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जाईल. आता आपल्याला सिम्पली काय करायचं, हा जो आपला तिसरा फोटो आहे जिथून आपण स्प्लिट केला त्याचे आल्यानंतर तुम्हाला ते व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्पीडच्या ऑप्शनमध्ये आणि इथून तुम्हाला एक 3 नंबरला मिरर 3 लेअरचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो इफेक्ट इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. जेवढा आपला 4 नंबरचा फोटो आहे तेवढी छाया इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचे, ॲडजस्टवरती क्लिक करायचं, व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून फिल्टर 0 करायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती आपल्याला क्लिक करून ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि सिम्पली ऑल व्हिडिओचा जो ऑप्शन आहे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे आहे. पुन्हा आपल्या हा जो चौथा फोटो जिथून आपण स्प्लिट केला तेच थांबायचे अशा प्रकारे आणि इथून तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ग्लोइंग स्लाइसमध्ये आणि इथून तुम्हाला 9 टेलचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो इथून सिलेक्ट करायचे अशा प्रकारे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे हा जो इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जाईल. आता तुम्हाला इथे मी टाईम सांगत आहे, इथे तुम्ही टाईम लाईन बघू शकाल की 9 सेकंदाचे देते अशा प्रकारे. तर इथून 9 सेकंदाचे देते आल्यानंतर तुम्हाला इथे बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला मेकॅनिकल नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो इथून सिलेक्ट करायचे अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्याची जी लेंथ आहे अशा ॲड म्हणजे होईल तर अशी ठेवायची. त्याच्यानंतर हा जो इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जाईल, मी पहिल्यांदा ॲड केलेला. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या हा जो 13 सेकंदाचे तिथला फोटो आहे तेच आहे, म्हणजे थोडं पुढे या जिथून आपण स्प्लिट केलं ते जसं इथे आपण आलोय तशा प्रकारे. आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. तुम्हाला इथे नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल स्प्लिट फिकरचा. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची लेंथ अशा कमी करायची, जेवढा आपला 13 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचा फोटो आहे ते इथे डायरेक्ट तुम्ही ना थोडा इथून जिथून आपण शेवटचा जो फोटो आहे स्प्लिट केलेला त्याच्या थोडं पुढे यायचे अशा प्रकारे. आल्यानंतर इथून मला आहे ना व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला सिम्पली बटरफ्लायचं एक ऑप्शन मिळून जाईल. ते इथे 5 नंबरला तुम्हाला इथे बटरफ्लाय ड्रीम नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्या जे इफेक्टची लेंथ आहे जेवढा आपला शेवटचा फोटो आहे तेवढीच ठेवायची, फक्त पहिल्यांदा आहे अशा कमी करायची जसे इथे आपण केली तशा प्रकारे. त्याच्यानंतर हा जो इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक आयकॉन दिले, हा जे आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथून तुमचा जो व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल.